कोकणी माणसाच्या मनाची श्रीमंती म्हणजे 1000 किलो असलेले काजूची भाजी ही आमच्या एक वेळेच्या जेवणात असते. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की तुम्हाला तर माहितीच आहे, मी ओल्या काजूच्या भाजीची रेसिपी नक्कीच करते. याआधी जर तुम्ही कधी पाहिली नसेल तर तुमच्यासाठी खास मी घेऊन आले आहे ओल्या काजूची भाजी कशी करायची याची रेसिपी. तर सगळ्यात आधी उकळत्या गरम पाण्यात मी हे ओले काजू भिजत टाकले आहेत. ओले काजू आपल्याला अर्धा ते 1 तास गरम पाण्यात भिजत ठेवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला याचे साल इझिली सोलता येतात. सो बघू शकता तुम्ही इथे अर्धा तास भिजल्यानंतर ओल्या काजूचे साल हे असे इझिली पटकन निघतात आणि मग आपल्याला हे सगळे सोलून घ्यायचे आहेत. सो इथे आपले काजू भाजीसाठी तयार आहेत. फोडणीसाठी मी इथे घेतले आहेत 2 मोठे बारीक चिरलेले कांदे, 2 मोठे बारीक चिरलेले टोमॅटोज आणि खोबऱ्याचं गोडा मसाल्याचं वाटण. कढईत तेल गरम झाल्यानंतर फोडणीसाठी आपण सगळ्यात आधी घालणार आहोत त्याच्यात राई, जिरं आणि कढीपत्ता. हे तेलात मस्त तडतडल्यावरती त्यात आपण घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटोज. सगळ्यात आधी कांदा आपल्याला मस्त गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत तेलात फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा एकदा गोल्डन रंगाचा झाला की मग आपण त्याच्यात घालणार आहोत टोमॅटोज. कांदा आणि टोमॅटो दोन्हीही आपल्याला एकदम एकजीव नरम होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. एकदा का आपल्याला टोमॅटो आणि कांद्याचं तेल सुटायला लागल्यावरती आपण त्याच्यात मसाले घालणार आहोत. मसाल्यासाठी मी इथे घेतला आहे हळद, गरम मसाला, लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार घालू शकता. आणि थोडा रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर. सो हे सगळे मसाले एकजीव एकत्र कांदा टोमॅटोमध्ये आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत. मसाले व्यवस्थित तेलात भाजून झाल्यानंतर आपण याच्यात आता सोललेले ओले काजू टाकणार आहोत आणि या मसाल्यात आपण ओले काजू देखील एकदा छान असे खरपूस परतून घेणार आहोत. ओले काजू छान मसाल्यात परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यात खोबऱ्याचं केलेलं गोड्या मसाल्याचं वाटण घालायचं आहे आणि हे वाटण देखील काजू आणि मसाल्यासोबत एकजीव आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. वाटण छानपैकी एकजीव खरपूस भाजून झाल्यानंतर आपण याच्यात गरम पाणी घालायचं आहे. सो गरम पाणी आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो, पण सुरुवातीला मी इथे थोडं जास्तच घातलं आहे, कारण आपल्याला एक उकळी येईपर्यंत काजूमध्ये पाणी थोडं शिजू द्यायचं आहे. आणि एक उकळी आल्यानंतर आपण याच्यात फास्ट गॅसवरती उकळी आणायची आहे. उकळी आल्यानंतर आपण याच्यात 1 चमचा मीठ घालायचं आहे. मीठ देखील आपण आपल्या चवीनुसार घालू शकतो. आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपल्याला जवळजवळ 20 ते 25 मिनटं मंद आचेवरती म्हणजे स्लो गॅसवरती हे काजू शिजायला ठेवायचे आहेत. सो इथे आपण काजू आता शिजायला ठेवले आहेत. 20 ते 25 मिनटानंतर आपण एकदा पुन्हा पाण्याची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे. सो इथे तुम्ही बघू शकता 20-25 मिनटानंतर मी एकदा काजू पुन्हा चेक केले तर मला जशी हवी आहे तशी काजूची ग्रेव्ही रेडी झाली आहे. सो तुम्ही देखील अशा पद्धतीने मी जशी रेसिपी सांगितली आहे त्या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा आणि ओल्या काजूची भाजी कशी होते हे मला देखील सांगा. सो फायनली आता याच्यावरती टॉपिंग म्हणून मी इथे कसुरी मेथी ॲड करत आहे एक ॲरोमॅटिक फ्लेवर येण्यासाठी. सो आता माझी अशा प्रकारे काजूची भाजी रेडी झाली आहे. सो तुम्हीही देखील ट्राय करा आणि मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा काजूची भाजी तुम्हाला कशी लागली ते आणि तुम्ही ट्राय केली की नाही ते. सो इथे बघू शकता काजू छान शिजले आहेत आणि आपली भाजी सर्विंगसाठी रेडी आहे. तर मंडळी अशा प्रकारे आपली काजूची रेसिपी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही देखील नक्की ट्राय करा. भेटूयात पुढच्या रेसिपी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.